स्मार्ट मीटर पर नागपुर में बवाल, शिवसेना ने महावितरण को दी आंदोलन की चेतावनी। नागपुर में स्मार्ट बिजली मीटर को लेकर लोगों की शिकायतों के बीच शिवसेना ने महावितरण के अधीक्षक अभियंता को ज्ञापन सौंपा है। ज्ञापन में आरोप लगाया गया है कि स्मार्ट मीटर लगाने के बाद कई उपभोक्ताओं के बिजली बिल में अचानक बढ़ोतरी हुई है। मीटर की सटीकता पर सवाल उठ रहे हैं और बिना पूरी जानकारी तथा सहमति के मीटर लगाए जाने का भी आरोप है। शिवसेना ने मांग की है कि सभी शिकायतों की निष्पक्ष जांच पूरी होने तक स्मार्ट मीटर लगाने की प्रक्रिया पर तत्काल रोक लगाई जाए। बढ़े हुए बिजली बिलों की स्वतंत्र तकनीकी समिति से जांच कराई जाए और जिन उपभोक्ताओं को मीटर पर संदेह है उनके मीटर की सरकारी लैब में जांच हो। साथ ही जांच पूरी होने तक किसी भी उपभोक्ता का बिजली कनेक्शन न काटने की मांग भी की गई है। अगर इन मांगों पर जल्द ही फैसला नहीं लिया गया तो शिवसेना सड़क पर उतरकर आंदोलन करेगी। क्या आपके घर भी स्मार्ट मीटर लगने के बाद बिजली बिल बढ़ा है? अपनी राय कमेंट में जरूर बताएं और ऐसी ही हर बड़ी खबरें के लिए हमारे पेज को फॉलो करना मत भूलिए। आणि त्याच्यामुळे जास्त बिल पाठवून देतात। जेव्हा की घरी लोक असतात, अशाही तक्रारी आल्या की एक वयोवृद्ध व्यक्ती घरी राहत होती पण त्यांच्याकडे घरी नाही आहे म्हणून अवाढव्य मीटरचे बिल पाठवून दिलं आणि मग ते बिल कमी करण्याच्या वेळेस त्यांना सांगितलं की तुमचा मीटर बदलावा लागतो। म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचे ध्येय तुमचं आहे की मीटर चेंज झाला पाहिजे, तर लोकांना वाटते की का मीटर चेंज करता तुम्ही, म्हणजे तुमचा फायदा असेल तेव्हा तुम्ही करता ना। म्हणून त्यांच्या मनातला जो भ्रमभ्रम आहे किंवा त्यांना जी चुकीची माहिती मिळाली, जनता की समस्याओं का समाधान किया जाएगा। स्मार्ट मीटरबद्दल जनतेमध्ये जो काही रोष आहे, जो काही भावना आहे आणि जे अफवा आहेत की बाबा स्मार्ट मीटर बरोबर नाही आहे, खूप जास्त बिल येतं, याच्यासाठी जे आहे ते महावितरणतर्फे विविध प्रकारचे उपक्रम जे आहे ते हाती घेण्यात येत आहे। आता आपण म्हणतो आहे की स्मार्ट मीटरचं कॅम्पेनिंग जे आहे, स्मार्ट मीटर काय आहे, स्मार्ट मीटर कसं वर्किंग करते, स्मार्ट मीटरचे फायदे काय आहे, तर याची जनजागृती जी आहे हे आमचं महावितरण जे आहे हे वर्तमानपत्रातून वेळोवेळी करतात। याचे स्मार्ट मीटर अवेअरनेसचे जे काही कॅम्प आहे हे आपण घेतो आहे। रिसेंटली एक 8 तारखेला आपण 32 ठिकाणी कॅम्प घेतले। 32 ठिकाणी कॅम्प घेऊन आपण तिथे लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या, स्मार्ट मीटरचे फायदे काय आहे हे आपण तिथे लोकांना समजून सांगितले आणि तिथे ज्या काही तक्रारी आल्या ती त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न आपण तिथं बऱ्यापैकी केला आहे। या व्यतिरिक्त